तर लाडकी बहीण फायदा घेण्याचा प्रयत्न भाजप करताना दिसतंय. चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात की लाडक्या बहिणींना भाजपचं सदस्यत्व करा. नसता त्याची प्रसिद्धी अशी होईल की यांनी पैसे दिले ते सदस्य नोंदणी करता दिले की काय, असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण करू नका. लाडक्या बहिणीचे मन जिंका, मग ते मतामध्ये जरूर तुमच्या सर्वसामान्याचे पैसे जे आपण कर रूपाने जमा केलेले तेच एका दुसऱ्या हाताने आपण त्या लाडक्या बहिणींना देतोय. म्हणून ते देताना कोणताही उपकार त्यांच्यावर करत नाहीये. त्यांना फक्त सबळतेने उभं राहण्याचा करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. भाजपकडून तसं केलं जात असेल तर ते चुकीचं आहे. त्यांना सदस्य नोंदणी करायची असेल तर स्वतः करू शकतात. त्यांना तुम्ही बळजबरी करू शकत नाही. तुमचा तो अधिकारही नाही. तुम्ही त्यांचं मन ओळखू शकता. त्यांनी तुमचं काम करावं हे निश्चित तुमची भूमिका असू शकते, परंतु त्यासाठी त्यांना आपण नोंदणीच केली पाहिजे असा दंडक लावू शकत नाही. दुसरा एक मुद्दा आहे की दिग्रसचे खासदार संजय देशमुख म्हणतात की शिवसेनेचे खासदार आमदार फोडण्यासाठी भाजप दबाव तंत्र वापरते. अहो, हेच आमदार आमच्याच पाया पडून पळून गेले होते आणि सांगितलं होतं की मी ताबडतोब वापस येतो. निष्ठा त्यांनी दाखवाव्यात ज्यांच्याकडे निष्ठा आहेत. आपच्या घडीला त्यांची काय अवस्था आहे ते त्यांना सुद्धा माहिती आहे. म्हणून काही दिवस वाट पहा. हे जे काही बोलणारे लोक असतात ना, हे कायम हे भास्कर जाधव म्हणतो, मी म्हणत नाही. ते धाडशी नाहीत हे त्याला सांगायचं. म्हणून भास्कर जाधवांच्या आता मानसिकता झालेली आहे की यांच्याबरोबर काम करणं अशक्य आहे हे त्यांनी वारंवार सुचवलेलं आहे. आणि मग इतर लोक जे काही त्यांच्या विनवण्या करायला त्यांच्या मागं लागलेले आहेत त्यांचं त्याला थोडासा वेळ लागतो. आणि तुम्हाला एक खात्रीपूर्वक सांगतो, या तुम्हाला महिन्याभरामध्ये या अधिवेशनामध्ये फार मोठे चेंजेस झालेले दिसतील. तुमचं काही बोलणं झालं ना? भास्कर जाधव माझे मित्र आहे, मी त्यांच्याशी कधीही बोलू शकतो. परंतु या भास्करराव आता या मेंढ्याच्या कळपात राहण्यापेक्षा वाघाच्या कळपात या. संजय राऊत म्हणाले शिंदे गट भाजपात विलीन होणार आहे. भाजपमध्ये विलीन होणार आहे. रात्री जास्त झाली होती त्यांना. रात्रीचा हँगर त्यांचा उतरलेला नाहीये. ती अशी बडबड वारंवार करत असतात. जरांगे यांच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी दस यांना पुढे केलेले आहे. जरांगेच्या आंदोलन तुम्ही कुणी पाठिंबा दिला होता? तुम्ही कोणती ठोस भूमिका घेतली होती? 2.5 वर्ष सत्तेवर असताना कोणता त्यांना सपोर्ट केला होता? कोणती त्यांची एखादी मागणी मान्य केली होती? तुम्हाला स्वतःला काही करता आलं नाही त्याचा खापर दुसऱ्याच्या अंगावर फोडू नका. जरांगे पाटलाचा मान सन्मान त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा की नाही हा नैतिकतेने त्यांनी निर्णय घ्यावा आणि त्यांनी तो बॉल टोलवलेला. पक्षामध्ये अशा 2 भूमिका घेऊन चालत नाहीत. अजितदादा हे पक्षाचे प्रमुख आहेत. कुणाचा राजीनामा घ्यायचा, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचा, कुणाला पक्षातून काढायचं हे सर्वस्व अधिकार हे अजितदादाला आहेत. पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांनी त्यांची भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी जे काही आता धनंजय मुंडेबद्दल बोललेलं आहे तेच ते अधिकारवानाने कुणालाही पक्षाच्या अंतर्गत बाब असल्यामुळं त्यावर आमच्या सारख्याने भाष्य करणं उचित नाही. पण तुमच्या महायुतीत चांगली धुसफूस आहे राष्ट्रवादी आणि शिंदे गटात. ज्या महिला आमदार आहेत सरोज आहेर यांनी गंभीर आरोप केला. त्या म्हणतायत की महिला आमदारांना डांबून ठेवण्यात आलं. विजय करंजकर जे तुमचे नेते आहेत त्यांच्यावरती त्यांनी आरोप केला आणि अजितदादा समोर त्यांनी या सगळ्या तक्रारी केल्यात की विश्वासात घेतलं जात नाही, त्रास दिला जातो. या बाबतीमध्ये त्यांनी अशासारख्या त्या प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा जात नाही असं एक नवीन स्टेटस ठेवले. किती सत्यता आहे? तुमच्याकडून जर चुकलं तर तुम्हाला बोलणारा रागवणारा असावा. तुम्ही चांगलं काम केलं तुम्हाला शाबासकी देणारा असावा. आणि भास्कररावच्या स्वभावात जी गोष्ट बसत नाही ते गोष्ट तो माणूस करत नाहीत हे सत्य आहे. आम्ही भास्कररावला उचकवण्यासाठी नाही तर त्याचा स्वभाव जो आहे गेली 20 वर्ष मी स्वतः पाहतोय सभागृहामध्ये तो कुणाची भाडभीड ठेवत नाही. कृषी साहित्याच्या खरेदीमधला घोटाळा जो अंजली दमानी यांनी उघड केला होता तर त्या म्हणतात की त्यांनी एक नॅनो DAPची ऑर्डर वगैरे केल्या होत्या. तर ह्या सगळ्या ऑर्डर थांबवल्या जातात, त्यांच्यापर्यंत पोचू दिल्या जात नाहीत. त्यामुळे हा जो घोटाळा आहे तो बाहेर काढण्यापासून त्यांना रोखलं जातं.
नाही, असं कधीच कुणाला रोखलं जात नाही. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार दिलेला आहे. लोकपाल बिल जे पास झालं होतं, जो तुम्हाला अधिकार देण्यात आला होता, त्या अधिकारानुसारच तुम्हाला आता तो वापरता येतो. RTIचा कायदा वापरता येतो. म्हणून कायदा वापरायला कोणत्याही सर्वसामान्य नागरिकापासून नेत्यांपर्यंत कुणाला बंदी नाही. म्हणून त्यांना अडवण्याचं कोणतंही कारण नाही. त्यांच्याकडे जे काही ठोस पुरावे असेल त्यांनी निश्चित मुख्यमंत्री साहेबांकडे द्यावेत. त्याचा सुद्धा योग्य तो निर्णय घेतला जाईल. भाजपचं संजय राऊत असं म्हणतात की भाजपने जे काम दिलं होतं शिंदेकडून ते काम झालेलं आहे. 2029ला चित्र बदलेल. भाजप आणि शिंदे एकत्रित नसतील. कोकणातील एक मोठा गट नेत्यासोबत भाजपमध्ये विलीन होणार आहे शिंदे गटात. आता 2025 चालू आहे. 2029 यायला आणखीन तुम्हाला 4 वर्षाचा वेळ आहे. 4.5 पावणे 5 वर्षाचा. आणि त्या कालावधीमध्ये उबाटा गट कुठे असेल यावर भाष्य केलं असतं तर ते बरं झालं असतं. कोण कुणाकडे जाईल. परंतु एक त्यांनी मान्य केलं की शिंदे साहेबांवर जबाबदारी दिल्यानंतर तो माणूस पार पाडतो. हे निर्विवाद सत्य त्यांच्या तोंडातून आज निघालेलं आहे. म्हणून दाढीला हलक्यात घेऊ नका हे शिंदे साहेब जे वारंवार बोलत आहेत त्याचा अर्थ त्यांना आत्ताही समजलेला दिसत नाही. म्हणून उद्या तुमचं असलेलं अस्तित्व हे किती शून्य होणार आहे ते भविष्यात तुम्हाला कळेल. वर्षभर थांबा. या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर उबाटा गट कुठे असेल हे शोधूनच सापडणार नाही. ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत आता शिंदे ठाकरे गटाने पावलं उचलायला सुरुवात केलेली. दिल्लीत आणि मुंबईत अशा बैठका खासदारांनी घेऊन त्यांनी सुरू केल्या. संवाद बैठक असं नाव. कोण घेते बैठक. आदित्य ठाकरे. हे केव्हापासून नेते झाले. व आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फरक आहे की नाही. खासदारांनी जेवायला जाऊ नये. जायचं असेल तर आमच्या परमिशन शिवाय जाऊ नये. मग बाकीचं प्रांतविधी करायला सुद्धा त्यांची परमिशन लागेल. असं कुठे असतं का लोकशाहीमध्ये. चुकीचं काम करत असेल तर त्या टायमाला तुम्हाला त्यांना दंडावण्याचा अधिकार आहे. निश्चित आहे. परंतु असे विधानं करून कुणाच्या भेटी घेऊन जर असं जर राजकारण चालत असेल. आज दिल्ली दरबारी तुम्हाला प्रत्येकाला दिल्ली दरबारी जाऊन प्रत्येकाच्या पाया पडावं लागतं. लाचारीचा कळस तुम्ही करताय. मातोश्रीची इज्जत जी होती ती सर्व घालवली. आता मातोश्रीवर कोणी येणार नाही. तुम्हाला लोकांच्या दारात जावं लागणार आहे. ही परिस्थिती कोणी निर्माण केली. याला जबाबदार कोण आहे. ही जबाबदारी कधीतरी स्वीकारा. कधीतरी सांगा लोकांना होय आमचं चुकलं होतं. आम्ही चुकलोय हे सांगायचं धाडस असावं लागतं जे शिवसेना प्रमुखामध्ये होतं. म्हणून अशा लोकांनी जाऊन पक्ष बळकट होत नसेल दुसऱ्याने येऊन यांना पायावर उभं करावं असं हे स्वप्न पाहत आहेत. काय करायचं लोकांना तुमच्या पक्षाशी. म्हणून स्वतःच्या पात्रता आणि पायरी ओळखून आपण वागलं पाहिजे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ऑपरेशन टायगरची जबाबदारी तुमच्यावर दिलेली कारण 2-2 जिल्ह्याला एक संपर्क मंत्री दिलेले. निश्चित आम्ही आमची ऑपरेशन टायगरची जबाबदारी पूर्णपणे पार पाडतोय. पार चांद्यापासून बांद्यापर्यंत आमचा प्रत्येक आमदार असेल आमचा पदाधिकारी असेल फिरतोय. मी स्वतः काल किनवटला गेलो होतो. अनेक जण इच्छुके आहेत. सगळ्यांची यादी आमची तयार करण्याचं काम चालू आहे. आणि लवकरच मोठा पक्षप्रवेश सोहळा रोज होतोय. परंतु आणखीन एक मोठा पक्षप्रवेश सोहळा लवकरच या अधिवेशनाच्या काळामध्ये आम्ही घेणार आहोत. बरं, जयंत पाटील जे आहेत त्यांची एक आता बातमी आली किंवा एक मोठी चर्चा रंगली आहे की ते भाजपमध्ये जाणार आहेत आणि त्यांचा एक इन्स्टिट्यूटचा प्रोग्राम आहे. त्या प्रोग्रामला नितीन गडकरींची उपस्थिती आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे. जयंत पाटील चांगला ग्रस्त आहे. त्यांना कुठं जायच्या वेळेला त्यांना माहिती आहे. म्हणून जयंत पाटलाला विरोध करणाऱ्यांची आता वाचा बंद केलेली त्यांनी. ज्या दिवशी ते तोंड उघडतील त्या टायमाला जयंत पाटील हे पक्ष सोडतील ही भीती त्यांच्या मनामध्ये आहे. म्हणून तुम्ही बघा गेले 6 महिन्यापासून जयंत पाटलाच्या विरोधात जी मोहीम चालवली होती ती कुठेतरी थंडावलेली आता दिसते. जयंत पाटलांनी डायरेक्ट इशारा दिला माझ्या नादाला लागू नका. म्हणून जयंत पाटील जरी गोड बोलत असले तरी ते काम दाखवायला परफेक्ट आहेत आणि मला वाटतं त्यांची वाटचाल त्या दिशेने सुरू झालेली आहे. धनंजय देशमुख प्रकरणामध्ये आता बावनकुळेंवरती आरोप होत आहेत. त्यांनी सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट घालून दिली. तर आता धनंजय देशमुख जो आहे संतोष देशमुखचा भाऊ तो असं म्हणतोय की आम्हाला सगळे नेते व्यक्ती भेटायला आले मात्र बावनकुळे कधीच भेटायला आले नाहीत. दुसऱ्या बाजूला अशा भेटी घालून घेऊन हे सेटल करण्याचा प्रयत्न. बावनकुळे धनंजय मुंडे
सुरेश दस यांची भेट का झाली, कशासाठी झाली, त्यावर आम्हाला काही भाष्य करता येणार नाही. आणि प्रत्येकाने जाऊन भेटलंच पाहिजे अशातला काही भाग नाही. जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा दिली जाईल, त्या पद्धतीने पावलं उचललेली आहेत. असलेले जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्यावर सगळ्यावर मोकोकाल कायद्याअंतर्गत कारवाई केलेली आहे. आणि याचं चित्र किंवा याचा निकाल लवकर तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणून या घटनेला गांभीर्यानं घ्या. या घटनेला तुम्ही राजकारण म्हणून त्याला टर्न करू नका, एवढी सर्वांना माझी विनंती राहणार आहे की आपण घटनेचं गांभीर्य पाहून या घटनेचा निकाल कसा लागेल आणि आरोपींना फाशी कशी होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. एप्रिल मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था लागतील असं बावनकुळेंचं म्हणणं होतं. काय तुम्हाला त्याच्या संदर्भात अंदाज आहे? आणि शिंदे गट काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीला? बावनकुळे हे सत्तेमध्ये आहेत. सत्तेमधल्या काही घटना आहेत त्यांना माहीत असतात. कदाचित याबद्दलचा काही अंदाज त्यांना आला असावा, त्यानुसार त्यांनी केलेलं वक्तव्य आहे. आणि आमचाही अंदाज आहे की एप्रिल मे मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका लागतील. भाजपचं नोंदणी अभियान, सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे, परंतु 50% सुद्धा टार्गेट मुंबई असेल किंवा इतर ठिकाणी होत नाही. पक्षातून नाराजी व्यक्त केली जाते. काय माहिती आहे? नाही, त्याबद्दल भाजपचं अंतर्गत माहिती आम्ही ना घेत नाहीत, ना त्यांचं अंतर्गत काय चाललं याच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही. आम्ही आमचा पक्ष आणि आम्ही भले या दृष्टिकोनातून आमची वाटचाल चालू आहे. एसटी डबघाईला आहे जवळपास 3200 कोटीची वगैरे अशी देणी त्यांची थकलेली आहेत. त्यावर आता उपाय निघेल. आमचे सहकारी मित्र प्रताप सरनाईक हे चांगलं काम करतायत. प्रत्येक गोष्टींमध्ये बारकाईने ते पाहता येते आणि एक धाडसी निर्णय घेण्याची त्यांची क्षमता असल्यामुळं मला वाटतं काही काळानं तुम्हाला एसटी फायद्यात आलेली दिसेल. ठीक, धन्यवाद. न्यू इंडिया बँक जी आहे तिथं घोटाळा झाला आहे, तर भाजपनं आणि RSSचे लोक यामध्ये घोटाळ्यात सहभागी आहेत, संजय राऊतांनी आरोप केला. नाही, त्याबद्दलची मला कल्पना नाही, परंतु बँकेमध्ये कुठे घोटाळा झाला असेल आणि त्यातला कोणीही आरोपी असेल. तुम्ही पाहिलं, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, कॉर्पोरेटिव्ह बँक असेल किंवा नॅशनलाइज बँक असेल, त्यामधल्या घोटाळ्यामध्ये अनेक मान्यवर लोक आजही जेलमध्ये आहेत. आणि न्यू इंडियामध्ये काही घोटाळा झाला असेल त्याच्या संदर्भात जे कोणी आरोपी असतील ते सुद्धा आपल्याला जेलमध्ये पाहायला भेटतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.